अध्यक्ष महोदय, हा गडचिरोली विदर्भातला जरी प्रश्न असला तरी हा मनरेगामधला म्हणजे MRGSमध्ये हजारो विहिरी या शेतकऱ्यासाठी आपण MRGSमधून दिल्या जातात। आता हा प्रश्न गडचिरोलीमधील कुशल आणि अकुशलचा पैसे अकुशलचे पैसे हे मास्टरमधून निघतात आणि कुशलचे पैसे हे म्हणजे विहिरीला जे सामान लागतं त्याच्यातून मिळतात। तर मला अध्यक्ष महोदय, हा प्रश्न एवढा विदर्भातला जरी असला तर मराठवाड्यामधील माझ्या बदनापूर अंबड मतदारसंघामध्ये 600 विहिरी खोदल्या गेल्या। त्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्याजाना पैसे काढून कर्ज काढून विहिरी खोदल्या, पण त्यांचं अकुशल पेमेंट मिळालं। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अकुशल पेमेंट मिळालं, पण कमीत कमी 600 विहिरींच्या शेतकऱ्यांच्या कुशलचं पेमेंटच अजून मिळालं नाही। तर माझी विनंती आहे की जे म्हणजे राज्यामध्ये असा हा प्रश्न आहे, हा एका तालुक्यातला किंवा एका विधानसभेतला नाहीये। राज्यामध्ये अकुशल पेमेंट अगोदर मिळतं आणि कुशलचं पेमेंट नंतर मिळतं, परंतु कुशलचं पेमेंट हे माझ्या विधानसभेत असेल, जालन्यात असेल, कमीत कमी 600 विहिरी खोदल्या, त्यांचं कुशलचं पेमेंट अजून मिळालं नाही। ते ताबडतोब देण्यासाठी आपण निर्देश देणार का, हा माझा प्रश्न आहे। सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय नारायण कुचे साहेबांनी त्यांच्या मराठवाड्यामधला प्रश्न गडचिरोलीच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे। माझ्याकडे आता गडचिरोलीची माहिती आहे, पण मी सन्माननीय सदस्यांना एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो की जवळपास आपण कुशलच्या बाबतीत 1035 लोकांना 1035 कोटी रुपयांचं वितरण हे सन्माननीय अध्यक्ष महाराज आपण केलेलं आहे, ज्याचं एकूण 2800 कोटी रुपये आपल्याला त्याचं देणं प्रलंबित होतं। या संदर्भामध्ये एक नवीन स्पर्श प्रणाली केंद्र सरकारने या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी लागू केलेली आहे आणि त्याच्यामुळं केंद्र हिस्सा आल्यानंतर राज्य हिस्सा हा आपल्याला केंद्राच्या त्या FTO सायबर ट्रेजरीमध्ये जी नव्याने केंद्रानं लागू केलेली पद्धत आहे त्याच्यामध्ये जमा करावा लागतो आणि एकत्रितपणानं तो केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा मिळून थेट त्या लाभार्थीच्या खात्यावरती या ठिकाणी हे पैसे जमा होतात। ही पद्धती लागू करून 4च महिने झालेले आहेत केंद्रानं, त्यामुळं थोडंसं ते संगणकीय प्रणालीवरती किंवा इतर सगळ्या बाबींची त्या प्रणालीला ॲडजस्ट करण्याला थोडासा कालावधी लागेल, पण किमान 1 महिन्यात ही सगळी प्रणाली पूर्वपदावरती आणून जसे जसे केंद्राचे पैसे येतील तसे राज्याचा हिस्सा त्याच्यामध्ये देऊन आपण त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्याची व्यवस्था करत आहोत।